मित्रांनो, रब्बी हंगामाची ई पीक पाणी आता सुरू झालेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपली रब्बी हंगामाची ई पीक पाणी करून घ्यायची आहे. रब्बी हंगामामध्ये आपल्याला ई पीक पाणी केल्याशिवाय सातबाऱ्यावरती पिकं दिसणार नाहीत. ई पीक पाणी जर तुम्ही केली नसेल तर सातबारा कोरा म्हणजे तुमचं क्षेत्र पडीक आहे असं ग्राह्य धरलं जाईल. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शेतामध्ये जाऊन ई पीक पाणी कशी करायची. मित्रांनो, काही शेतकऱ्यांना अशी अडचण होती की तुम्ही जर सांगत आहात की आपल्याला शेतामध्ये जाऊनच तुम्हाला ई पीक पाणी करावे लागत आहे, परंतु मला तसा पर्याय येत नाही. मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये DCS प्रणाली म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे ही प्रणाली वापरण्यात आलेली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये ही सुविधा आहे तिथे तुम्हाला शेतामध्ये जाऊनच ई पीक पाणी करावे लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला ई पीक पाणी करता येणार नाही. न वेळ करता जाऊया मोबाईल स्क्रीनवरती आणि ई पीक पाणी कशी करायची ते पाहूया. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला ई पीक पाणीचं ॲप जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला त्याला सरकवायचं आहे. त्याच्यानंतर आपला जो विभाग आहे तो विभाग निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यायाचा वापर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला मोबाईल क्रमांक इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता खातेदाराचे नाव निवडा. त्याच्यानंतर 4 अंकी आपल्याला जो पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला पासवर्ड लक्षात नसेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. संकेतांक विसरलात त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो पासवर्ड आहे ते इथे दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ई पीक पाणीचं होम पेज ओपन होणार आहे. तिथे तुम्हाला फक्त एकच पर्यायाचा वापर करायचा आहे, पीक माहिती नोंदवा. हे जे दिसतंय त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पीक पेरणीची माहिती भरून घ्यायची आहे. सोपं आहे. खाते क्रमांक इथं ऑटोमॅटिक आलेला असतो. कुणाचा 1 आणि कुणाचे 2 असे क्वचित लोकांचेच 2 8 आहेत. खाते क्रमांक आपण सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो सर्वे क्रमांक आहे तो टाकून घ्यायचा आहे. इथं आपल्याला जमीन ऑलरेडी आलेली आहे. हंगाम निवडायचा आहे. हंगाम संपूर्ण वर्ष रब्बी, तर आपल्याला रब्बी सिलेक्ट करायचे आहे. पिकाचा वर्ग तुमचं पीक एक आहे का मिश्र पीक आहे ते तुम्हाला माहिती असतं. तर माझं निर्बळ पीक आहे, एकच पीक आहे. निर्बळ पिकाचा प्रकार पीक, ज्यांची फळबाग आहे त्यांची फळबाग निवडा. पिकांची नावे खाली घ्या आणि इथे हरभरा सिलेक्ट करा. इथे तुम्हाला एक पर्याय दिसतो. आपल्याला इथे क्षेत्र टाकायची गरज नाही, पूर्ण क्षेत्र भरा. याच्यावरती क्लिक करा. इथे ऑटोमॅटिक तुमचं क्षेत्र जे आहे ते इथे ओपन होणार आहे. जलसिंचनाचे साधने, जर तुमचं कोरडवाहू असेल तर इथे कोरडवाहू सिलेक्ट करा. जर विहीर असेल विहीर, बोरवेल असेल बोर सिलेक्ट करा. सिंचन पद्धती, तुमचं जे सिंचन पद्धती आहे शक्यतो जास्त लोकांचं तुषार सिंचन आहे. त्याच्यानंतर लागवडीचा दिनांक, आपण कधी पेरणी केली आहे त्याचा दिनांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे जा बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही लोकेशन आहे ते लोकेशन आपल्याला इथे दिसणार आहे. इथे तुम्हाला दिसेल जर तुम्ही तुमची जागेपासून तुमच्या गटापासून जर बरोबर अंतरावर असाल तर तुम्हाला इथे काही अडचण येणार नाही. इथं हिरव्या कलरमध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करा. पुढे जा या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पिकांचे छायाचित्र म्हणजे फोटो घ्यायचा आहे. छायाचित्र क्रमांक 1 याच्यावरती क्लिक करा. एक फोटो काढा. त्याच्यानंतर छायाचित्र क्रमांक 2 आपल्याला काढायचा आहे. ओके करा. त्याच्यानंतर जो खाली हिरवा बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा. इथे आपली माहिती बरोबर आहे का ते चेक करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झालेली आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपली ई पीक पाणी जी आहे ती सबमिट झालेली आहे. तर मित्रांनो, ठीक आहे, याच्यावरती क्लिक करा. आपली ई पीक पाणी झालेली आहे का नाही
ते कसं चेक करायचं, तर इथेच तुम्हाला एक पर्याय दिसत असेल, पिकांची माहिती पहा. याच्यावरती क्लिक करायचं. इथे पाहू शकता तुमची ई पीक पाणी जर झाले असेल तर तुम्हाला इथे ई पीक पाणीचा जे काही रिपोर्ट आहे ते दिसणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला इतर जे गट आहेत त्याचे देखील ई पीक पाणी करून घ्यायचे आहे. मित्रांनो, ई पीक पाणी करत असताना काही अडचण आली तर कमेंट करा, मी त्याबद्दल तुम्हाला माहिती देईन. तर मित्रांनो, परत भेटू आपण एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.